हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना जय भीम मी सीमा स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये। कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त स्वस्त आणि आनंदी असाल। तर आजचा व्लॉग थोडासा वेगळा होणार आहे। आजच्या व्लॉगमध्ये मी काही माझं डेली रूटीन शेअर न करता थोडंसं वेगळं काहीतरी तुमच्याशी शेअर करणार आहे। आणि आजचा दिवस जो आहे तो थोडासा आमच्यासाठी आनंद घेऊन आलेला आहे। तर म्हटलं की चला तो आनंद मी तुमच्याशी शेअर करते। तर इथे सकाळीच मी उठले होते, जवळपास 7 वाजता उठले होते आणि सकाळी 7 वाजता उठून सगळं आवरलं। म्हणजे सकाळी थोडंसं गरम पाणी पिलं, त्याच्यानंतर माझं अंघोळ केली, त्याच्यानंतर झाडू वगैरे मारला, नाश्ता वगैरे झाला आणि मग आता इथे लादी वगैरे पुसतीये। तर आजच्या म्हणजे जर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी डाळीचे वडे बनवले होते, ज्याला आपण वाळवण रेसिपीतले सांडगे म्हणतो, तर ते केले होते। तर बाहेर इतकं कडकडीत ऊन आहे ना, तर त्या उन्हामध्ये खरं तर हे जे वडे आहेत सांडगे, तर ते 2 ते 3 दिवस जरी वाळवले ना, तर मस्त कडकडीत होतील। पण ना बाहेर इतकं ऊन असल्यामुळे बाहेर वाळवण्याची इच्छा होत नाही। पण ऊन दाखवणार आहे मी, तोपर्यंत मी याला हवेतच घरामध्येच सुकवले हे वडे। तर आज काय स्पेशल आहे तर ते मी तुमच्याशी शेअर करते। तर आज मला जायचं आहे माझ्या नंदेच्या घरी, कारण की माझ्या भाचीला म्हणजे नंदेच्या मुलीला पाहुणे आले होते बघायला, म्हणजे येऊन गेले होते आणि आज ते त्यांचा होकार सांगायला येणार आहेत माझ्या नंदेच्या घरी। तर मग त्यासाठीच मला आता माझ्या नंदेच्या घरी जायचं आहे आणि माझी नणंदचा फोन आला होता मला की आज लवकर ये दुपारी घरी म्हणून माझ्या, आणि थोडंसं स्वयंपाकाला मदत वगैरे कर। आणि बरोबर आहे, कसं आहे घरातले थोडेसे फॅमिली मेंबर असले आणि एकमेकांना जर मदत केली तर कसं आहे कामं पटकन होतात। तर आता माहिती नाही जवळपास 5 ते 6 जण येणार आहेत, किंवा मग जास्त येऊ शकतात, कमी येऊ शकतात, आणि मग त्यासाठी मदतीला कोणीतरी हवंय म्हणून मग माझ्या नंदेचा फोन आला होता। तर म्हटलं की ठीक आहे मी पटकन आवरेल आणि येईल। तर संध्याकाळी येणार आहेत ते साधारणपणे, आणि म्हटलं की तोपर्यंत हे सगळं घरातलं आवरते, स्वयंपाक जेवण वगैरे करते आणि मग निवांत दुपारी 2:30 ते 3च्या दरम्यान माझ्या नंदेकडे जाते। तर माझ्या नंदेचं घर देखील मी तुमच्याशी शेअर करते, दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये। तर हे वडे काल बनवले होते आणि घरातच सुकवले होते पंख्याच्या हवेला, आणि खिडकीतून ही जी काही गरम हवा येते ना त्याच हवेला बऱ्यापैकी हे वडे सुकले होते। पण तरी देखील याला 1 ते 2 ऊन दाखवलं ना तर हे वडे खूप छान असे सुकून जातील, म्हणजे वर्षभर आपण साठवून ठेवू शकतो। आता मी हे काय वडे जास्त बनवलेले नाहीये, थोडेसेच बनवलेले आहेत, तरी देखील ते पुरतील, कारण की हे वडे फक्त आमच्या दोघांनाच आवडतात। म्हणजे मी आणि माझा मुलगा, आम्हा दोघांना या वड्यांची भाजी फार आवडते। तर आता इथे डायरेक्ट मी तुमच्याशी 2:30 वाजता भेटते, 2:30 वाजलेले आहेत घड्याळामध्ये, आणि तयारी केलेली आहे। हे वडे मी आतमध्ये ठेवले होते, पुन्हा मी हवेला आणून ठेवले। तयारी केलेली आहे मी, कारण की पाहुणे येणार आहेत म्हटल्यानंतर ड्रेसवर जाणं काही मला योग्य वाटलं नाही, म्हणून मग मी इथे साडी वगैरे नेसली आहे आणि आता इथे मी चालली आहे माझ्या नंदेच्या घरी। तर नंदेने ना हे 2 टोप घेऊन बोलवलं होतं, तिच्याकडे आहे टोप, पण आणखीन म्हणाली की थोडेसे मोठे असतील तर घेऊन ये। तर म्हटलं की ठीक आहे मी हे घेऊन येते टोप। तर घरामध्ये ना अशी मोठी मध्यम आकाराची अशी भांडी असली ना ॲल्युमिनियमची, तर असं काही कार्यक्रम वगैरे असला तर आपण घरातल्या घरात स्वयंपाक वगैरे बनवू शकतो। आणि हे टोप आहेत ना माझ्या सासूबाईंनी म्हणजे आमच्या आईंनीच मला घेऊन दिले होते, गावावरून स्पेशली त्यांनी आणले होते आणि म्हणाले होते की हे राहू दे तुझ्याकडे म्हणून, लागतात काही कार्यक्रम वगैरे असल्यावर। तर आता इथे डायरेक्ट मी माझ्या नंदेच्या घरी आलेली आहे आणि आता हे बघा हे माझ्या नंदेचं घर आहे। तर इथे आम्ही दोघी जणी बसलेलो आहोत आणि हे शूट करतोय माझा लहान मुलगा। तर ननंद आणि मी भाऊजाई म्हणजे आम्ही दोघी जणी सोफ्यावर बसून पुस्तक वाचत होतो। तर ही आहे बुद्धांची मूर्ती, टीव्ही बघत होतो, आणि आता इथे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो। तर हे सगळं त्याला म्हटलं की थोडंसं घरामध्ये थोडंसं शूट कर। आणि आता किचनमध्ये आम्ही आलो, तर किचनमध्ये ना बऱ्यापैकी स्वयंपाक चालू झाला होता आमचा, आणि स्वयंपाक करत असताना नंदेने माझ्या सगळीच तयारी करून ठेवली होती। म्हणजे जसं की स्वयंपाकामध्ये पाहुण्यांसाठी आम्ही व्हेज जेवण बनवणार होतो, तर व्हेज जेवणामध्ये वरण भात छोले, त्याच्यानंतर चपाती पापड लोणचं आणि गुलाबजाम असा मेनू आम्ही ठेवलेला आहे। तर हे माझ्या नंदेचं किचन आहे आणि ही माझी नणंद आहे। तर मला म्हणत होती अगं इतका पसारा कसा काय दाखवायचा, तर म्हटलं की असू दे कामं करताना इतकाच पसारा होतो म्हणून। तर इथे ना मी छोलेची भाजी बनवतेय,
माझ्या नंदेने सगळीच तयारी करून ठेवली होती. छोले शिजवून ठेवलेले, वरण देखील वरणाची डाळ शिजवून ठेवलेली. मी आल्यानंतर ना पटापट फोडणीला घातली. छोलेचा मसाला बनवला, छोले इथे बनवतीये मी. त्याच्यानंतर वरणला फोडणी दिली, पीठ मळून घेतलं आणि जिरा राईस आहे ना तो देखील बनवून घेतला. फक्त आता छोले आणि वरणला फोडणी द्यायची आहे. तर आता इथे काम चालू आहे. वरण आणि छोले बनवून साईडला ठेवले आणि आता इथे ना चपाती वगैरे बनवण्याचं आमचं दोघींचं काम चालू आहे. तर मी इथे शेकतीये आणि माझी नणंद इथे चपात्या वगैरे बनवून देतीये. तर हे बघा इथे छोले बनवून तयार झालेले आहेत आणि या टोपामध्ये जिरा राईस बनवून ठेवलेले आहेत. जवळपास इतक्या चपात्या लाटून झालेल्या आहेत आणि अर्ध्या थोड्याशा लाटायच्या बाकी आहेत. तर मिळून मिसळून काम केलं ना काम पटकन होतं असं मला जाणवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं देखील कोणीतरी लग्न ठरवलेलं असतं आणि आपली देखील त्यांच्या प्रती जबाबदारी असते की आपण देखील कोणाचं तरी देणं लागतो. तर इथे माझी ही भाची आहे आणि हिचंच लग्न ठरलेलं आहे आणि ही जी गुलाबी साडीवाली आहे ती तिची मोठी जाव आहे आणि ह्या ज्या आहेत ह्या तिच्या होणाऱ्या सासूबाई आहेत. तर मुलगा आणि त्याचे आई वडील आधीच येऊन गेले होते आणि मग आता या पसंती दर्शवण्यासाठी त्यांनी ओटी भरण्याचे सगळं साहित्य आणलेलं आहे. तर ओटी भरण्यासाठी त्यांनी नारळ, गहू, त्यानंतर साडी, गजरा, हळद, कुंकू असे सगळं साहित्य आणून त्यांनी ओटी भरली. तर हे सगळं ना कोल्हापूरमध्ये चालतं. तर कोल्हापूरच्या पद्धतीने आणि हे देखील कोल्हापूरचेच आहेत. तर मला ना ह्या लोकांचं म्हणजे हे जे पाहुणे आहेत तर ह्यांचं मला एक खास असं यांच्या बोलण्यावरून माझ्यावर प्रभाव पडला. यांचे विचार खूप छान आहेत आणि पहिला विचार ऐकल्यानंतरच म्हणतात ना फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तर तसं काहीसं घडलं. खूप छान आहेत त्यांचे विचार. तर आता ते काय आहे ते देखील मी तुमच्याशी शेअर करते. खरं तर शेअर करू की नको असंच मला वाटतंय. तर ही माझी भाची आहे. तर हिचे वडील लहान असतानाच वारलेले आहेत आणि म्हणून मग ना ओटी भरत असताना हिला जेव्हा हळद कुंकू लावत होते तेव्हा माझी नणंद ना नको म्हणत होती, मला म्हणत होती की तू लाव म्हणून. मग हिची होणारी जी सासू आहे ही तर ती म्हणाली नाही नाही तुम्ही देखील लावा, तुमचा देखील अधिकार आहे. आणि हे जे होणारे सासरे होते ते देखील म्हणाले आईने नाही करायचं आपल्या मुलीचं तर मग कोणी करायचं, तर तुमचा अधिकार आहे पहिला तो, तर तुम्ही देखील हळद कुंकू लावा. आणि खरंच मग आमच्या ताईंनी देखील आपल्या मुलीला हळद कुंकू लावलं. फार बरं वाटलं. असे विचार असणारी माणसं आपल्या अवतीभवती असली ना की एक पॉझिटिव्हिटी येते. पसंती दर्शवल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर छान अशी वंदना घेतली आणि मग सगळ्यांना आम्ही जेवायला वाढलो. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. आजचा व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये कदाचित तुम्हाला नवऱ्या मुलाचा चेहरा पाहायला मिळेल. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.